माऊली जसजशी पंढरी जवळ येते ना तसतसं वारकऱ्यांचा उत्साह अजूनच द्विगुणित होऊन जातो। कारण आस असते ती म्हणजे एवढे दिवस चालल्यानंतर त्या विठ्ठलाच्या भक्तीची, विठ्ठलाच्या दर्शनाची। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जातो, तालुक्यांमधून जातो, शहरातून जातो, गावातून मार्गक्रमण हा करत असतो। एका गावातला सोहळा संपन्न झाला की वारकरी भाविक दुसऱ्या गावामध्ये जातात, मात्र आधीच्या गावामध्ये साफसफाईची व्यवस्था लागतेच। मोठ्या प्रमाणामध्ये समाज वारीमध्ये चालत असतो, त्यामुळे कचरा सुद्धा निर्माण होतो आणि हे क्रमप्राप्त आहे। खडूस फाटा इथलं रिंगण सोहळा संपल्यानंतर आणि पाणीव येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी रिंगण तळाची साफसफाई सुद्धा करण्याचं काम हाती घेतलंय। वारीमध्ये अशा अनेक प्रकारच्या सेवा सुद्धा केल्या जातात आणि त्याचंच हे एक उदाहरण आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आत्ता माझ्यासोबत तुम्ही जो ग्रुप बघत आहात हा ग्रुप इथल्या श्रीराम शिक्षण संस्थेचा ग्रुप आहे आणि या श्रीराम शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचे शिक्षक आणि त्यांचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी कचरा साफ करण्याचं काम करत आहेत। या खडूस फाट्याच्या क्रीडांगणावरती दरवर्षी ही शिक्षण संस्था कचरा उचलण्याचं हे एक महत्त्वाचं काम करते, कारण त्याशिवाय पुढे जे काही दैनंदिन कामं आहेत ते आपल्याला करता येत नाही। आपण माहिती घेऊया। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तुमचं नाव सांगा आणि गेल्या किती वर्षांपासून तुम्ही हा उपक्रम करता? गेले आमचे संस्था जवळजवळ 1991 चालू झालेले आहे। त्याच्यानंतर आम्ही 2008 पासून श्रीराम शिक्षण संस्था संचलित व पुण्यश्लोक काहिलेदेव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश पाटील व आमच्या संस्थेच्या मार्गदर्शक श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रति वर्षी प्रमाणे ह्यावर्षीसुद्धा आम्ही पालखी मार्गावरती अथवा ज्या ठिकाणी रिंगण असतं त्या ठिकाणी ही आम्ही योजना राबवतो। साधारणतः किती वेळ लागतो आणि किती प्रमाणात हा कचरा या ठिकाणी सापडतो? समजा आम्हाला 3-1 तासामध्ये आम्ही कव्हर करतो। बऱ्यापैकी आमचे एक 100-200 मुलं ह्याच्यामध्ये सहभागी असतात। जे काय NSS आमचं आहे नॅशनल ह्याचं जे आहे नॅशनल सर्विस किंवा आमचा ह्याचं आहे राष्ट्रीय सेवा योजना आहे त्याच्या अंतर्गत आम्ही हा राबवतो। साधारणतः किती मुलं आत्तापर्यंत तुमच्या या शिक्षण संस्थेतून शिकून बाहेर पडली? कारण हे संस्कार आहेत खरं तर आणि पुढच्या पिढीमध्ये हे हस्तांतरित होत असतात, त्यामुळे हे संस्कार घेऊन अनेक विद्यार्थी बाहेर पडत असतील आणि अशा पद्धतीनं ते कामसुद्धा करत असतील समाज। समजा आमच्या संस्थेमध्ये एकूण 25 महाविद्यालय चालू होतात। या 25 महाविद्यालयामध्ये जवळजवळ 8000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि हे जे काही आमच्या संस्थेचे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन बाहेर पडत आहेत। प्रत्येक वर्षी ही योजना राबवते, प्रत्येक विद्यार्थ्यांनाही माहीत असतं। आपण विद्यार्थ्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊया। तुला कसं वाटतंय? कारण तुम्ही वारी तर आहेच, पण हे एक वेगळं काम आणि ही एक सेवाच आहे। हां, ही एक वेगळी सेवा आहे, नवीन अनुभव भेटतोय। शिक्षण तर काही सगळेच घेत असतात, पण हा अनुभव देखील सगळ्यांनी घेतला पाहिजे असं माझं मत आहे। तुम्हाला कसं वाटतंय वारीमध्ये आणि ह्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन? खरंच खूप छान वाटते, म्हणजे नवीन काहीतरी शिकायला मिळते, नवीन काहीतरी अनुभव येतात। तुम्हाला कसं वाटतं? तुमची काय प्रतिक्रिया? कारण तुम्ही सगळेजण या उपक्रमामध्ये सहभागी। खरं तर सर, हे राष्ट्रीय सेवा योजनामध्ये हा उपक्रम घेतला जातो। संगणकशास्त्रातील विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक बांधिलकी जपता यावी आणि वारकऱ्यांसोबत संवाद साधता यावा, कारण ऊन वारा पाऊस झेलत हे वारकरी हा प्रवास करत असतात। ज्यावेळेस ते इथं येत असतात त्यावेळेस निश्चितपणे ह्या विद्यार्थ्यांसोबत बोलल्यानंतर त्यांना सुद्धा कुठेतरी थोडासा दिलासा वाटत असतो, किंवा त्यांच्याकडून जो काय कचरा होतोय तो सगळा कचरा आम्ही ज्यावेळेस व्यवस्थितपणे करत असतो त्यावेळेस त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा आनंद होतोय आणि त्यांच्याकडून सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना अतिशय छान असे आशीर्वाद मिळतात। त्याच्यामुळे नक्कीच खूप छान असा उपक्रम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण करत आहात। त्यामुळे आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुम्हाला हे एक छोटंसं गिफ्ट, अतिशय सुंदर असा उपक्रम आहे। कारण वारी करत असताना, वारी मार्गावरून चालत असताना सगळे हरिनामाचा जयघोष करत असतात, पण हे एक जे महत्त्वाचं काम आहे, कारण गावाच्या गावं अशा पद्धतीनं वारगी मार्गामध्ये येतात आणि ती जर वेळेत साफसफाई झाली नाही तर रोगराई पसरू शकते, आजार पसरू शकतात। त्यामुळे त्याची काळजी तुम्ही सगळेजण घेतात, त्यामुळे तुमच्या शिक्षण संस्थेला खूप खूप शुभेच्छा। तुमचीसुद्धा ही एक प्रकारची वारीच आहे आणि ती वारीसुद्धा सुफळ संपूर्ण हो असं आपण पांडुरंगाचरणी म्हणूया। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी खडूस फाट्यावरून।